दरम्यान कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची थेट तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करणारा तक्रारकर्ताच कॅमेऱ्यासमोर आला। पुरुषोत्तम हिरुडकर या तक्रारकर्त्यानं शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचं निदर्शनास आणलं होतं। याबाबत हिरुडकर यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि अधिकाऱ्यांना पत्र देखील पाठवलं होतं, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावा हिरुडकर यांनी केला। तुम्ही धनंजय मुंडेंना हा पत्र लिहिलं होतं? हो सर, मी धनंजय मुंडे साहेबांना मी हे पत्र लिहिलं होतं। परत आयुक्तालयांना पण पत्र लिहिलं होतं की ही बॅग त्या दराची नाही आहे, ही बॅग खूप जास्ती महागडी होत आहे, म्हणून हा वर्क ऑर्डर रद्द करण्यात यावा आणि नव्याने याचं हे करण्यात यावं। आम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट करू आणि शासनाचे त्यामध्ये 2 पैसे वाचेल आणि चांगल्या गुड क्वालिटीचा माल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, हाच आमचा नेमका एक उद्देश होता। कोणत्या तारखेला तुम्ही पत्र लिहिला होता आणि तोपर्यंत टेंडरची प्रक्रिया पार पडलेली होती? त्यामुळे तोपर्यंत टेंडरची प्रक्रिया पार पडलेली होती। 19/6 आम्ही ते पत्र लिहिलं होतं। त्याच्यानंतर कृषी विभागाने काही केलं की जसं सुरू होतं तसंच कारभार सुरू आहे? नाही, त्यामध्ये कृषी विभागाने काहीच केलेलं नाही आणि जसं सुरू राहिलं त्याप्रमाणेच ते सुरू राहिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।